ही खुशखुशीत कचोरी कोणाची आहे सर? हे घ्या सर. थांब 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 बेटा, एक काम कर, हे मला दे. 2 नंबरवर लस्सी घेऊन जा आणि 5 नंबरवर डाळ मखन मारून. हे आहेत मनोहर भाऊ. आपल्या वडिलांच्याकडनं वारसा म्हणून मिळालेले हॉटेल मोठ्या प्रेमानं चालवत आले आहे. तसं तर शहरामध्ये कॅफे कल्चर खूप बहरत आहे, पण यांच्या मसालेदार कचोरीचा सुगंध आजही सर्वांना याच हॉटेलात खेचून आणतो. म्हणूनच तर सकाळी कधीही लोक तुम्हाला इथे पेपर वाचताना, चहाच्या कपावर चर्चा करताना आणि काही लोक भिंतीवर टांगलेल्या आरशात बघून ऑफिसला जाण्यापूर्वी शेवटचा कंगवा फिरवताना दिसतील. पण नशिबाचा आणि काळाचा फटका मनोहर भाऊंवर असा पडला की आपल्या बायकोच्या इलाजासाठी आपले हॉटेल गहाण ठेवावे लागले. आणि हप्ते न चुकवल्यामुळे हॉटेलच्या बाहेर बँकवाल्यांनी दिवाळीच्या काही दिवसच आधी फॉर सेलचा बोर्ड लावला. आता तर ग्राहकही येऊ लागले होते. खरंच विकणाऱ्या हॉटेलची चिंता दाबून मनोहर भाऊ आज मोठ्या उत्साहात होते. अहो, दिवाळीचा दिवस होता आणि थाळी बस खास पाहुण्यांसाठी सजणार होती. आणि बस तेव्हा ते एक मोठं पातेलं काढलं आणि ते जेवढं जुनं होत गेलं तेवढं रुचकर चव देत होतं. आणि सर्व पक्वान्न स्वतःच बनवली. आता बस त्या खास पाहुण्यांची प्रतीक्षा आहे. हॅपी दिवाळी. माझं तुम्ही ऐका. हॅपी दिवाळी. पार्टी आतमध्ये आहे. यायला त्रास नाही झाला. धन्यवाद मनोहर दादा. धन्यवाद धन्यवाद. आता पुढच्या वर्षी मुलांची पुढल्या वर्षीची चिंता सोडा ना. पुढल्या वर्षी दिवाळी घरी साजरी करू. आता चला तुम्ही. बरोबर म्हणाले मनोहर भाऊ. अरे पार्टी तर घरीच होईल, कारण हॉटेल आपली ओळख बदलत होतं. अरे हा बोर्ड काढतात का ते? भाऊसाहेब घ्या, मालक आले. तुम्ही मालकांशीच बोला. सर नमस्कार. आज दिवाळीची संध्याकाळ आहे. आतमध्ये मुलं बसलेली आहेत, तर तुम्ही मेहरबानी करून हा बोर्ड जर उद्या उतराल तर. सर प्लीज, रिक्वेस्ट आहे सर. मनोहर काका, मी विचार केला की दिवाळीच्या दिवशी एक नवीन बोर्ड लागला तर तुम्हाला जास्त आनंद होईल. गुड्डू नाही काका, डॉक्टर पुरुषोत्तम. पुण्याईचा प्रकाश हो 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 हो, पुण्याईचा प्रकाश जो जगात तू दाखवणार. पुण्याईचा प्रकाश जो जगात तू दाखवणार. अंधार कधीही तुला नाही शिवणार. अंधार कधीही तुला नाही शिवणार. Kindness resides in all of us. We just have to find it for others. Spreading kindness since 1995 by providing quality medicines at affordable prices.